नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर मी कशा पद्धतीने श्रीयंत्र साफ करते ते मी आज तुम्हाला दाखवत आहे आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर नक्कीच तुम्हीही ही पद्धत वापरता अशी मी खात्री देते। या पद्धतीने साफ केल्यानंतर ना कुठलं केमिकल ना कुठलं मेडिकल मध्ये लिक्विड आणि एक पंचामृताने साफ केलेला फील येतो। देवावर शास्त्रोक्त पद्धतीने आपण देवाची स्वच्छता केलेला फील आपल्याला येतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जेव्हा आपण त्यावर कुंकुमार्जन करून घेतलेलं असतं ते पूर्ण पाण्याने धुवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचं पूर्ण धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर 2-3 दिवस आंबट झालेलं दही, नमक आणि हळद एकत्र मिक्स एकदम घोटून घ्यायचं आहे चम्मचने। मी हे श्रीयंत्र 1 महिना झालं कशानेही साफ केलेलं नाहीये, फक्त त्यावर पाण्याचा कधीतरी दुधाचा अभिषेक केलेला आहे। कारण मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे 1 ते 1.5 महिन्यापासून पूर्ण जास्त खराब होऊन दिलेलं आहे की ते तुम्हालाही दिसलं पाहिजे किती स्वच्छ होतं। तर मी तर नेहमीच करते, महिना 15 दिवसातून अशा पद्धतीने साफ करत असते। तर ती पेस्ट एकदम अशी एकजीव झाल्यानंतर अशा पद्धतीने एक 5 ते 10 मिनिट लावून ठेवायची आहे। 5 मिनिट जरी ठेवलं तरी भरपूर होतं। तर अशा पद्धतीने एकदम त्यावर थर श्रीयंत्रावर थर द्यायचा आहे आणि 5 ते 10 मिनिट अशी सोडून द्यायची आहे। आणि मी देव घासण्यासाठी देवाचं काही कोरीव काम असतं त्यामध्ये थोडंसं कुंकू वगैरे जाऊन बसतं, अष्टगंध ते, म्हणून एक सेपरेट ब्रश ठेवलेला आहे। देव घासण्यासाठी नेहमी आपला सेपरेटच ब्रश ठेवा, स्वच्छ असा। तर सुरुवातीला हाताने हे असं पूर्ण तुम्हाला जसं जमल तसं हाताने पूर्ण असं प्रेस करून घ्यायचं आहे, घासायचं आहे आपल्या बोटाने जसं जमल तसं। आणि हाताने घासल्यानंतर आपल्याला ब्रशचा वापर करायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही देवघरामधले सगळे देव जरी साफ केले तर नाही, सगळे देव खूप छान पद्धतीने साफ होतात, अगदी सोन्यासारखे देव निघतात। तुम्हाला कधीही तुमच्या घरातील देव कोणी पाहिले आणि या पद्धतीने साफ केले तर कोणीही विचारणार की काय वापरतात म्हणून, याची मी खात्री देते। तर हाताने साफ करून झाल्यानंतर त्यानंतर ब्रशचा वापर करायचा आहे आणि असा कानाकोपऱ्यामध्ये सुरुवातीला हळूवार पद्धतीने ब्रश आपल्याला साफ करून घ्यायचा आहे ब्रशने। आणि त्यानंतर थोडं एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि थोडं मध्ये पाण्याचे थेंब टाकायचे आहेत। आणि त्यानंतर जेव्हा श्रीयंत्राचे कोरीव कोपरे असतात त्यामध्ये थोडासा जोर देऊन जागची जाग्यावर असं प्रेस करायचं आहे। इतकं छान श्रीयंत्र निघतं ना, आणि त्यामध्ये अगदी कितीही कानाकोपऱ्यामध्ये कुंकू गेलेलं असतं ते याने निघतं। कारण आता मी तर हे खूप खराब होऊन दिलेला होतं, यावर 8-10 वेळा कुंकुमार्जन झालेलं आहे आणि डेली तर आपण रोज 2 चिमूट कुंकू यावर वाहतेच। तर हे पाहता अशा पद्धतीने मी साफ करून घेतले आहे। थोडंफार राहिलं, थोडंफार लाल दिसलं तर पुन्हा एकदा थोडीशी ब्रशला पेस्ट लावायची आणि पुन्हा थोडंसं ब्रश करून घ्यायचा। तर पहा, आता तुम्हीच पाहू शकता किती छान श्रीयंत्र निघाला आहे। आणि नक्की या पद्धतीचा वापर करा, कारण या पद्धतीने जर आपण देवघरातील पूर्ण देव, श्रीयंत्र, कुठलीही गोष्ट जर आपण साफ केली ना तर एक शास्त्रोक्त पद्धतीने साफ केल्याचं आपल्याला एक फळ मिळतं आणि एक पंचामृताने साफ केल्याचाही फील तयार होतो। आपण जो पंचामृताने अभिषेक करतो त्याचा फील आपल्याला या पद्धतीने साफ केलेल्याचा मिळतो। तर हे पहा, मी आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे। तुम्हीच पाहू शकता क्लॅरिटी थोडी डल आहे तरीही खूप सुंदर, मी म्हणजे सांगत नाही याची हे म्हणून, पण खरोखरच खूप स्वच्छ असं हे श्रीयंत्र निघालं आहे। आणि नक्कीच तुम्ही या पद्धतीने तुमचे जे पितळी तांब्याचे देवघरात काही वस्तू देव आहे ते नक्कीच साफ करा। तर कोणीही असं सोन्याची वस्तू आहे का काय अशीच आपली पितळेची भांडी दिसतात। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। शुक्रवार, पौर्णिमा, मंगळवार या दिवशी कुंकुमार्जन करून आपल्याला श्रीयंत्राखाली लाल वस्त्र ठेवायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे। श्रीयंत्राभोवती 21, 51, 101 कमलगट्ट्याची माळ ठेवायची आहे। त्याचं फळ तुम्हाला खूप छान मिळतं, लक्ष्मी स्थिर राहते। अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्राचे खूप फायदे आहेत। तर अशा पद्धतीने मी श्रीयंत्राची सेवा करत असते, पूजा करत असते। तर आज तुमच्याशी शेअर करावा असं मला वाटलं। तर नक्कीच या पद्धतीने तुम्हीही सेवा करा आणि साफ करा। कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।